उद्या महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद. महायुतीच्या अधिकृत उमेदवारांव्यतिरिक्त कोणाला समर्थन नाही अशी घोषणा होण्याची शक्यता. अब्दुल सत्तारांच्या बंडखोरीवर पक्षश्रेष्ठी नाराज. दोन्ही शिवसेना एकत्र या वक्तव्यावरून पक्षांतर्गत नाराजी. सूत्रांची माहिती. सोलापूर विधान परिषदेत मतदानाआधीच काँग्रेसला मोठा धक्का. उमेदवार आदित्य फतेपूरकरांचा अर्ज बाद. सूचक नागेश भोसलेंनी अर्जावर आपली सही नसल्याचा दावा केल्यानं फतेपूरकरांना फटका. 30 वर्ष जुन्या मित्रानं दगा दिला. फतेपूरकरांचे आरोप तर सही आपली नाहीच, भोसलेंचा दावा. सोलापुरातील काँग्रेसचे उमेदवार फतेपूरकर आणि सूचक नागेश भोसलेंचा न्यूज 18 मराठीवर रंगला सामना. महायुतीचे बंडखोर विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज बाद. अर्जात मालमत्तेची संपूर्ण माहिती न दिल्याचा आरोप. आयोगाच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाणार. बाजोरियांची माहिती. वांद्रेतील गरीब नगर परिसरात रिक्षा चालकांचा कब्जा. अतिक्रमण हटवल्यावरही कोंडी कायम. प्रवाशांची होते दररोज गैरसोय. सुरत धुळे महामार्गावर मृत्यूचा थरार. भीषण अपघातात 8 जणांचा बळी. पंतप्रधान मोदींकडून मदतीची घोषणा. मृतांच्या कुटुंबियांना 2 लाखांची मदत. नाशिकच्या तपोवन परिसरात सिलेंडरचा स्फोट होऊन लागली ट्रकला आग. जेवण बनवत असताना ट्रकला आग लागल्याची प्राथमिक माहिती. आगीत कोणतीही जीवितहानी झाली. बिहारमध्ये 84 वर्षीय वृद्धाला कोर्टानं सुनावली तुरुंगवासाची शिक्षा. 1992 मधील प्रकरणाचा 34 वर्षांनंतर लागला निकाल. आणि येत्या 2 दिवसात मान्सून केरळमध्ये होणार दाखल. मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण. महाराष्ट्रातही लवकरच दाखल होण्याची शक्यता. यानंतर पुढे एक स्पेशल रिपोर्ट आपण पाहणार आहोत. भाजपवासी झाले. आता मामा जयंत पाटीलही भाजपचं कमळ हाती घेणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. खरं तर ही चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. पण भाजप प्राजक्त तनपुरे हे भाजपनं मानाचं पान दिल्यानंतर मामा जयंत पाटलांना भाजपचे नेते साथ घालू लागलेत. पाहूयात त्या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट. आता प्राजक्त तनपुरे आले त्याच्यामुळे जयंत पाटला सुद्धा वाटू शकतं की माझा भासा गेला, त्याला गेल्या न्याय मिळाला, मी का जाऊ नये, मला कसा न्याय मिळणार नाही असं त्यांना वाटू शकतं. भाजपचे नेते रावसाहेब दानवेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्याबाबत केलेलं हे वक्तव्य. दानवेंच्या या वक्तव्याला किनार आहे ती प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशाची. राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपनं अहिल्यानगरमध्ये मोठी खेळी करत जयंत पाटलांचे भाचे आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंना आपल्या पक्षात सामील करून घेतलंय. भाजप केवळ तनपुरेंचा पक्षप्रवेश करून थांबला नाही, तर विधान परिषदेची उमेदवारीची माळ त्यांच्या गळ्यात घातली. भाचा प्राजक्त तनपुरेंनंतर आता मामा जयंत पाटलांना भाजपचे नेते रावसाहेब दानवेंनी अप्रत्यक्षपणे ऑफर दिली आहे. आता प्राजक्त तनपुरे हे तुमच्या मताप्रमाणे हे बाहेरून आले, पण एखादा कार्यकर्ता बाहेरून आला आणि आल्यानंतर जर त्याला तिकीट दिलं तर मला असं वाटतं की 10 गोष्टी जर असेल त्यातली एखादी गोष्ट अशी करावंच लागते, नाही तर आमच्याकडे येणाऱ्या लोकांचा ओढा थांबून जाईल. लोकांमध्ये हा विश्वास निर्माण झाला पाहिजे की यांच्यामध्ये गेल्याच्या नंतर यांनी आपल्याला सांभाळतं की नाही अशा प्रकारची शंका त्यांच्या मनात येत असते. पण आता प्राजक्त तनपुरे आले त्याच्यामुळे जयंत पाटला सुद्धा वाटू शकतं की माझा भासा गेला, त्याला गेल्या न्याय मिळाला, मी का जाऊ नये, मला कसा न्याय मिळणार नाही असं त्यांना वाटू शकतं. गेल्या काही वर्षांमध्ये भाजपात मोठ्या प्रमाणात इन्कमिंग झाले. पक्षात येणाऱ्यांचा सन्मानच केला जातो असं सांगत दानवेंनी पक्षात येणाऱ्यांसाठी रेड कार्पेटच घातलंय. भारतीय जनता पार्टीचा विस्तार हा मोठ्या प्रमाणावर झाला आणि प्रामुख्यानं पक्षाची भूमिका आहे की सर्व वर्गाला समान संधी मिळाली पाहिजे.
ही संधी देत असताना नव्याचा आणि जुन्याचा विचार फार केला जात नाही. जुन्याला भाजप कधी दूर करत नाही, जुन्यावर कधी अन्याय केला नाही. पण जे कोणी आमच्यावर विश्वास टाकून आमच्या पक्षामध्ये येतात त्यांच्या विश्वासाला तडाई जाऊ देत नाही. हे समीकरण आहे, हे गणित आहे. आपल्या मतदारसंघाच्या विकासाचं कारण देत प्राजक्त तनपुरेंनी भाजपचं कमळ हाती घेतलं. त्यावेळी त्यांना विचारलं असता जयंत पाटलांच्या राजकीय वाटचालीशी आपला संबंध नसल्याचं तनपुरेंनी स्पष्ट केलं होतं. तर भाच्याचा भाजप प्रवेश हा आपल्यासाठी धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया जयंत पाटलांनी दिली होती. मी त्यांचे बाचे असलो तरी देखील आमच्या दोघांच्याही मतदारसंघाची राजकीय समीकरणं ही वेगळी वेगळी आहेत. त्यांच्या राजकीय उंची तर त्यांची राजकीय उंची खूप मोठी आहे, राजकीय अनुभव खूप मोठा आहे. त्यामुळे माझ्या प्रवेशाचा त्यांच्या पुढच्या राजकीय दिशेशी अर्थार्थी कुठला संबंध हा अजिबात नाही आहे. खरं म्हणजे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणं हे आम्हाला सगळ्यांना धक्कादायक आहे. पण तो त्यांनी निर्णय घेतलेला आहे त्यांच्या मतदारसंघाची परिस्थिती लक्षात घेऊन, असं मला वाटतं. आता रावसाहेब दानवेंनी जयंत पाटलांना दिलेल्या भाजपच्या प्रवेशाच्या ऑफरमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. जयंत पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतरही जयंत पाटील पवारांसोबतच राहिलेत. गेल्या काही महिन्यात बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे अनेकांनी भाजपची वाट धरली आहे. अशातच जयंत पाटलांबाबतही अशाच चर्चा यापूर्वी रंगल्या. या चर्चा केवळ चर्चाच राहिल्यात. आता रावसाहेब दानवेंनी दिलेल्या या ऑफरवर जयंत पाटील काय भूमिका घेतात याची उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. बातमीपत्रात स्वागत. राज्यातील बळीराजासाठी मंत्रिमंडळ बैठकीतून एक अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. महायुती सरकारने अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेल्या घोषणेची पूर्तता करत राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अखेर मंजुरी दिली आहे. 2 लाखांपर्यंतच्या शेतकरी कर्जमाफीवर या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब करण्यात आलाय. तर राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार. मात्र प्रशासकीय मंजुरी मिळाली असली तरी आचारसंहिता असल्यामुळे सरकारला याची अधिकृत घोषणा करता आलेली नाही. तेव्हा भाऊचं खास करून अनाथाचे एकनाथजी शिंदे साहेबांचा आभार मानतो. जो कार्यकर्ता या लढाईत सहभागी होता, प्रहार म्हणून, शेतकरी म्हणून, मजूर म्हणून, राजूजी शेट्टी असेल, वामनराव चटप असेल, नवलेजी असेल, आमचा तुपकरजी असेल, जानकरजी असेल, या सगळ्या कार्यकर्त्यांचा आभार मानतो. शेतकऱ्याच्या कर्जमाफीची लढाई आम्ही जिंकली, पण त्याच्यामध्ये प्रोत्साहन निधी जे 50,000 आहे ते सरकारनं 1 लाख करावी, याच्यासाठी बच्चूकडूचा लढा कायम राहील. निवडणूक आयोगाचा बागुलबोवा दाखवून त्याची घोषणा करता येणार नाही असं सरकार जे सांगतंय ते धादांत खोटं आहे. एक मुळामध्ये या निवडणुकीचे जे मतदार आहेत त्या मतदारांच्यावर प्रभाव टाकण्यासारखा त्यांना लाभच होणार नाही या कर्जमाफीचा, तर मग प्रभाव कसा काय पडणार. तर पुण्यातल्या आंबेगाव तालुक्यामध्ये कांद्या प्रश्नी शेतकऱ्यांचा संताप पाहायला मिळालाय. मनसर येथील नंदी चौकामध्ये विरोधकांनी आंदोलन करत पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको केला. या आंदोलनामध्ये आमदार रोहित पवार, खासदार निलेश लंके, खेडचे आमदार बाबाजी काळे, तर जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांच्यासह विविध पक्षांचे नेते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कांद्याला प्रति किलो 25 रुपये हमी भाव मिळावा आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारनं तातडीने लक्ष द्यावं, हे आंदोलन यासाठी करण्यात आलं. दरम्यान परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करत आमदार रोहित पवार यांच्यासह प्रमुख आंदोलनकर्त्या नेत्यांना ताब्यात घेतलंय. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. उन्हाळ्याच्या बाया काम करते शेतामध्ये, यांना परवडत ते नाही. यांना म्हणा बसा तुम्ही उन्हात, मग तुम्ही कांद्याला भाव देते नाही. ते सत्य त्यांना काय घ्या, त्यांना कुठं ऊन लागत. शेतकरी मरायला लागला यांनी गावा. शेतकरी यांना फक्त मोठेपणा पाहिजे, देऊच नका कोणी, एवढं कोणाला देऊ नका. मग यांना कसा मोठेपणा येतो बघू. हे सावलीत बसून मजा करतात, शेतकऱ्याला तळायला लावलं यांनी. काय केलं आम्हाला? लाईट नाही, पाणी नाही, तुम्हाला सांगत कोणीच नाही. काय
मारायचं का ऊन कसं लागायचं एवढं उन्हात बायानी कामं करायचं. 10 जून पर्यंत समजा एक 3 लाख टन नाही तर 5 लाख टन, कारण का नाशिक आणि या भागामध्ये दिवसाला 1 लाख नाही 1.5 लाख टन कांदा तिथं येतो. महाराष्ट्रात बघितलं तर 5 लाख टन कांदा दिवसाला तिथं येतो. टोटल 100 लाख टन तिथं कांदा इथं बनला जातो. आता 10 तारखेपर्यंत काय वाट बघायची का लोकांनी? स्वस्तात विकत बसायचं? अरे घ्या ना निर्णय आता तुम्ही. काय तुम्हाला कोण थांबवतं? डबल इंजिन सरकार आहे ना, मग तुमच्याकडे सरकार आहे, वर पण खाली पण. निर्णय घेऊन टाका. 10 जून पर्यंत काय मुहूर्त बघता का माणसं मारायचा? बऱ्याच लोकांनी तिथं आत्महत्या केली. आता एक जण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतोय. ही परिस्थिती योग्य नाही. निर्णय घेताना गरिबाचा, सामान्य लोकांचा निर्णय हा तडकाफडकी घेतला पाहिजे. जर समजा पुढच्या 10 दिवसामध्ये तुमच्यासाठी काही चांगली बातमी नाही एखादा चांगला निर्णय जर सरकारकडनं त्या ठिकाणी घेतला नाही तर काय करायचं? मग काय करायचं? हात वर करून सांगा. नक्की काय?